हाय, हॅलो, नमस्कार, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजत आहेत रात्रीचे जवळपास 8:30 होत आलेले आहेत आणि या पिशवीमध्ये भाजी आहे. तर ही भाजी गावावरून आलेली आहे. तर काय काय माझ्या सासूबाईंनी दिलेलं आहे तर ते मी बघते आता. तर सकाळीच माझी नणंद गावावरून आली होती आणि तिने येताना भरपूर साऱ्या भाज्या आणि माझा मसाला संपला होता घरातला. तर तो मसाला देखील तिने गावावरून आणून दिलाय. तर बऱ्याचशा अशा भाज्या आहेत, तर कोणत्या तर त्या मी दाखवते. आणि आज आपण आजच्या व्लॉगमध्ये खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. जसं की स्वतःला नेहमी खुश आणि टेन्शन फ्री कसं ठेवायचं. तर त्यासाठी काही सवयी आहे ज्या प्रत्येक गृहिणीला असायलाच हव्यात. तर त्याबद्दल आपण नंतर बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे आमच्या आईंनी भरपूर अशा भाज्या दिलेल्या आहेत आणि या सगळ्या भाज्या आमच्या शेतातल्याच आहेत. तर शेती आमची आई करते, म्हणजे आमच्या सासूबाई करतात. तर इथे ना भाज्यांमध्ये त्यांनी गवारी दिलेली आहे आणि आता ना सध्या श्रावण घेवड्याचं खूप सीझन चाललेला आहे. तर त्याच्या शेंगा दिलेल्या आहेत, मुगाच्या शेंगा दिलेल्या आहेत, सोबतच ही कणसं दिलेली आहेत मुलांना खाण्यासाठी. झाडाची सीताफळं दिलेली आहेत, दारातच झाड आहे त्याचं सीताफळ भरपूर आलेले आहेत. तर ती सीताफळं दिलेली आहेत आणि ह्या सगळ्या शेंगा शेतातल्या आलेल्या त्या दिलेल्या आहेत. झाडालाच आलेले जे लिंब होते, आमच्याच दारामध्ये आहे ते लिंबाचं झाड, तर त्याची लिंब वगैरे काढून दिलेले आहेत आणि बाजारामधून वांगी वगैरे आणलेली आहेत, तर ती वांगी वगैरे दिलेली आहेत. सोबतच कढीपत्ता आणि भोपळ्याच्या पानाची भाजी दिलेली आहे. तर भोपळ्याच्या पानाची भाजी कोणी कोणी खाल्ली आहे किंवा कोणाला आवडते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही भाजी खूप साध्या पद्धतीने मी बनवते, फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं भरडसर असं कूट घालून खूप चवदार लागते. तर आता ह्या सगळ्या भाज्या मी काढून ठेवल्या, कारण की रात्रभर त्या प्रवासामध्ये बांधून होत्या आणि सकाळपासून त्या पिशवीतच होत्या. तर आत्ता मी त्या सगळ्या काढणार आहे आणि आत्ता ह्या सगळ्या भाज्या मी निवडून ठेवणार आहे. म्हणजेच मला ना सकाळी भाजी करण्यासाठी जास्त काही वेळ लागणार नाही. तर सकाळची तयारी मी आताच करून ठेवते. तर या शेंगांमध्ये 3 प्रकारच्या शेंगा मिक्स आहेत. मुगाच्या, त्याच्यानंतर चवळीच्या शेंगा आणि श्रावण घेवड्याच्या शेंगा. तर त्या सगळ्यांचे आता मी काय करते, दाणे काढून घेणार आहे, म्हणजे उद्या सकाळी त्याचीच भाजी मला करता येईल. खूप छान लागते या कोवळ्या शेंगांच्या दाण्यांची भाजी. तर आपण शहरामध्ये राहतो तर आपण शक्यतो कडधान्य भिजत घालून करतो. पण या कोवळ्या शेंगांची जी आपण भाजी केली ना त्या दाण्यांची, खूप चवदार लागते. तर इथे सीताफळ आणलेलं आहे. तर हे सीताफळ माझ्या मुलाला म्हणते की घे खाऊन बघ. तर तो म्हणाला की नंतर खातो म्हणून, तर तसंच ठेवून दिलेलं आहे. तर आता इथे भाज्या साफ करून घेते आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण भेटणार आहोत. तर रात्रीचं सगळं मी आवरलं आणि सकाळी बरोबर मला 5:15 वाजता जाग आली आणि सगळं आवरता आवरता 5:30 झाले. किचनमध्ये आलेली आहे आणि आता ही शेंगांच्या दाण्यांची भाजी आता मी करते. तर आजचा विषय जसा की मी तुम्हाला मगाशीच सांगितला, स्वतःला नेहमी खुश आणि टेन्शन फ्री कसं ठेवायचं. तर ना बऱ्याचदा असं होतं की गृहिणी आणि बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्या समजतात की चला मुलांचा पटकन टिफिन करून देऊया, मिस्टरांचा पटकन टिफिन करून देऊया, मुलं शाळेत आणि मिस्टर ऑफिसला वगैरे गेली की मग घरातलं काम निवांत करता येईल. आणि काय, मी तर घरातच असते, कोण बघायला येणार आहे. तर असा विचार करून बऱ्याचशा गृहिणी टीपटाप न राहता घरामध्ये जे गाऊन वगैरे असतात तर त्याच गाऊनमध्ये त्या दिवसभर वावरत असतात आणि आपल्या स्वतःचा एक विशिष्ट असा अवतार करून घेतात, की समोरच्या व्यक्तीने जरी बघितले ना तर त्या नेहमी अशा अस्ताव्यस्त असलेल्या दिसतात. म्हणजे त्यांच्या एकंदरीत ठेवणीवरून असं वाटतं की बापरे, किती कामामध्ये ही गुंतलेली बाई आहे, जरा देखील या बाईला उसंत नाही, की जरा देखील तिचा चेहरा फ्रेश वाटत नाही. पण आपण इथे एक नोटीस केलंय का, की मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा आपण त्यांना एक विशिष्ट युनिफॉर्म घालून पाठवतो. आपले मिस्टर जेव्हा ऑफिसला जातात त्यावेळेस त्यांचा एक विशिष्ट असा ड्रेस असतो, व्यवस्थित आवरून वगैरे ते गेलेले असतात. थोडक्यात काय, तर ते जिथे कामाला किंवा शिकायला जातात तर व्यवस्थित नीटनेटकं ठीकठाक होऊनच ते जातात. मग आपल्या गृहिणींचं स्वयंपाकघर किंवा संपूर्ण घर हे आपलं काम करण्याचं ठिकाण आहे. मग आपण अशा गबाळ्यासारख्या अवतारामध्ये का राहतो बरं? जर आपण घरातल्या स्वच्छतेकडे आणि घर नीटनेटकं ठेवण्याकडे इतकं बारकाईने लक्ष देत असतो आणि ते काम उत्तमरित्या कसं होईल याकडे जर लक्ष देत असतो, तर आपण स्वतःकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. आपण देखील व्यवस्थित सकाळी छान असं तयार होऊन व्यवस्थित नीटनेटकं तयार जर झालं, व्यवस्थित चांगल्या प्रकारचे कपडे, कम्फर्टेबल कपडे असे वाटतील असे कपडे घालून जर काम केलं ना, तर मी खात्रीने सांगू शकते खूप असा फरक आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये घडणार आहे.
ट्राय करून नक्कीच बघा, तुम्हालाच खूप छान वाटेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य. बऱ्याचशा गृहिणी आपल्या तब्येतीकडे, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. ते कसं? तर दिवसभरातून बऱ्याच वेळा त्यांचा चहा होत असतो, म्हणजे त्या चहा घेत असतात आणि घरातली सगळी कामं करत असतात आणि यातूनच आपल्या तब्येतीची हानी होत असते. म्हणून जर आपणच आपल्या तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष ठेवत नसू, तर संपूर्ण परिवाराची आपण कशी काळजी घेणार बरं? आणि म्हणून प्रत्येक गृहिणीने सकाळचा पौष्टिक असा नाश्ता केला पाहिजे. आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळं, कडधान्य, सॅलड याचा समावेश असला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपला जो डाएट आहे तो आपण स्वतः देखील तयार करू शकतो. पण जर आपल्याला कळत नसेल तर तुम्हाला Googleवरून भरपूर असे डाएट प्लॅन मिळत असतात, जे तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. पुढची महत्त्वाची सवय स्ट्रेस कमी करणं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा काही भूतकाळ असतो, जो आपण विसरायचा प्रयत्न जरी केला, तरी तो आपल्याला आठवत राहतो. मग कुठेतरी भावनिकरित्या खूप दुखावलं जातो. त्याचा ताण कुठेतरी आपल्यावर येत असतो. दुसरी गोष्ट, आपण आपल्या भविष्याबद्दल खूप सारे प्लॅन बनवत असतो व त्यावर काम देखील करत असतो. म्हणून देखील आपण तणावाखाली येत असतो. मला असं सांगायचंय, फ्युचर आणि पास्ट दोन्ही आपल्या हातात नाहीयेत. मग त्याची चिंता कशाला? सध्या आपण वर्तमानात जगत आहोत, तर त्याचा आनंद घेऊया, भरभरून आयुष्य जगूया. कारण हे जीवन खूप सुंदर आहे. पुढचा जन्म भेटेल की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून हे जीवन मिळालंय ना, ते चिंता, ताण यामध्ये न जगता जीवनाचा आनंद घेऊया, भरभरून जगूया. चौथी महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःला खंबीर बनवा. तुम्ही पाहिलं असेल, जो व्यक्ती जास्त भावनिक असतो, हळवा असतो, तो जास्त दुखावला जातो. कोणी काहीही बोलले तरी त्याला वाईट वाटत असते. म्हणून स्वतःला खूप खंबीर बनवले पाहिजे. आता खंबीर बनणे हे काही एका दिवसात होणार नाही, तर त्याला हळूहळू सवय करून घ्यावी लागेल. म्हणजेच काय? तर इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवूया. अपेक्षाच जर नाही ठेवल्या, तर तो माणूस कधीच दुखावला जाणार नाही. शेवटी प्रत्येक व्यक्तीला आपलं चांगलं कशात आहे हे कळत असतं, नाही का? मग उगाचच त्यांच्या मागे लागून अपेक्षा ठेवून आपण दुखी का व्हायचं? मी देखील माझ्यामध्ये भरपूर चेंजेस केलेत. आता मला नाही फरक पडत कोण माझ्याबद्दल काय बोलतं. ज्या माणसांचा माझ्या आयुष्यात काही संबंधच नाही किंवा ही माणसे माझ्या आयुष्यात काहीच महत्त्व ठेवत नाहीत, त्यांचा विचार करून मी माझं मानसिक स्वास्थ्य का खराब करू? जरा स्वतःलाच प्रश्न विचारूया. ही जी व्यक्ती आपल्याला इतकं काही विनाकारण सुनावत असते, त्याला आपल्याबद्दल खरंच आपलेपणा वाटतो का? तर नाही. की फक्त खच्चीकरण करण्यासाठी ही व्यक्ती बोलत असते? तर उत्तर हो येत असेल, तर त्या व्यक्तीला जास्त महत्त्व नाही दिलं पाहिजे. पाचवी महत्त्वाची सवय, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहूया. जसं की आपल्या आयुष्यामध्ये अशी खूप सारी माणसं येत असतात, जसं की आपल्या जवळची माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी. त्यांच्या बोलण्यातून फक्त निगेटिव्ह गोष्टीच येत असतात. या गोष्टीच आपल्यावर खूप परिणाम करत असतात आणि म्हणून या लोकांपासून आपण लांब राहूया. कारण यांच्याकडे फक्त निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह गोष्टीच असतात. या व्यक्ती दुसऱ्यांचं चांगलं होईल यापेक्षा त्यांचं काम कसं होणार नाही हे पटवून देत असतात. त्यामुळे या व्यक्तींपासून शक्य तितके लांब राहूया. त्यांना इग्नोर करूया. या लोकांचं ऐकून जर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, तर त्या व्यक्तींशी न बोललेलं बरं. हे लोक गोष्टी इकडून तिकडे फिरवण्यात, शिवाय एकाचं दोन करून सांगण्यात फार पटाईत असतात. त्यामुळे या माणसांपासून आपल्याला काडीचाही फायदा होणार नसतो. आणि म्हणून जसं म्हणतात ना, एक नासका कांदा सगळ्या कांद्यांना खराब करतो. मग आपण काय करतो? तोच नासका कांदा काढून फेकतो. कशासाठी? तर बाकीचे कांदे चांगले राहावेत यासाठी. अगदी तसंच आपल्याला या लोकांसोबत करायचंय. या लोकांना इग्नोर करायचंय. आपल्या मनातून, डोक्यातून आणि जमलंच तर फोनमधून देखील त्यांना काढून टाकायचंय. सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला खुश ठेवा. आपले विचार, आपली मतं, आपल्या इच्छा यांच्या चाव्या ज्या आहेत ना, त्या आपल्याच हातात ठेवल्या पाहिजे. तरच आपण खुश राहू शकतो. हे जर दुसऱ्यांच्या हातात गेलं, तर ती व्यक्ती त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्याला वागायला, राहायला भाग पाडते आणि इथूनच उदासीनता यायला सुरुवात होते. जीवन हे कोणतं पिक्चर किंवा फिल्म नाही, की कोणी एखादा हिरो येईल आणि तुम्हाला यातून बाहेर काढेल.
इथे स्वतःला स्वतःसाठी उभं राहायचंय आणि स्वतःला खुश ठेवायचंय. हे जीवन आपलं आहे आणि आपल्यालाच ठरवायचंय की खुश कसं राहायचंय ते. जर तुम्ही खुश राहावं यासाठी तुमच्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल, तर तुम्ही फार लकी आहात. पण जर असं काहीही होत नसेल, तर तिथे तुम्हीच स्वतःसाठी स्वतःला उभं केलं पाहिजे. तर स्वतःला खुश ठेवणं म्हणजे दुसऱ्यावर अन्याय करणं असा याचा अर्थ होत नाहीये. आपण खुश राहिलो तर समोरची व्यक्ती देखील नक्कीच खुश राहणार आहे. आणि म्हणून या 6 सवयी जर आपण लावून घेतल्या, तर आपण खुश राहू, शिवाय टेन्शन फ्री देखील राहू. तर या सवयींबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर असो, आज मला थोडासा वेळ होता, तर त्या वेळेमध्ये थोडेसे हे जे किचनचे कबर्ड होते, तर ते सगळे मी साफ करून घेतले आणि तिथे थोडंसं हीट स्प्रे करून पुन्हा झुरळ होऊ नयेत यासाठी हीट स्प्रे करायचा आहे. तर स्प्रे वगैरे करून घेतला, व्यवस्थित कबर्ड किचनचे साफ करून घेतले आणि हा जो गावावरून आणलेला जो मसाला होता, तर तो मसाला आता मी या चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवते. तर असा होता आजचा माझा दिवस खूप धावपळीचा, साफ-सफाईचा आणि तितकाच प्रोडक्टिव्ह देखील. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, आजचा ब्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा. तर भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.